आमचा कांद्याचा शेतकरी अडचणीत होता, थोडा फटका देखील आम्हाला मिळाला नाही असं नाही आहे, नाराजीचा. आणि आम्हाला समजलंय की याच्या पुढे लक्षात ठेवावं लागेल पाना थोडक्याने आमची बिचारी ताई राहून गेली ना, असं काय करताय. पण आज मला आनंद आहे की शेवटी सरकार कुठलं असतं, सरकार लोकांचं मत समजून घेणारं असतं. आपल्या सरकारने मत समजून घेतलं, कांद्यावरचे निर्बंध दूर केले. आणि आता तुम्हाला सांगतो, आम्हाला ठेच लागलेली आहे. आम्ही यापुढे टाकही फुंकून पिणार. त्यामुळे जोपर्यंत मोदी सरकार आहे अशी अचानक निर्यात बंदी वगैरे यापुढे लागणार नाही. नमस्कार, मी जालिंदर लंके पाटील, राहणार निगोज, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब जनतेला संबोधित करताना हे सांगत आहेत की इथून पुढच्या काळात कांद्यावर जोपर्यंत केंद्रात भाजपचे सरकार आहे तोपर्यंत कधीही अचानक निर्यातबंदी लागणार नाही. परंतु मला त्यांना हे सांगायचे आहे की साहेब, 2024च्या लोकसभा निवडणुकीत कांदा पट्ट्यातील शेतकऱ्यांनी भाजपचे 11 उमेदवार पाडले. तेव्हापासून केंद्रातील भाजप सरकारला कांद्याचे महत्त्व समजायला लागले. त्याआधी केंद्रातील सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्यास कोणत्याही प्रकारची कसर ठेवीत नव्हते. त्यांनी नाफेड आणि NCCF या संस्था कांदा खरेदी करून शेतकऱ्यांचे भाव कसे पाडता येतील यासाठी त्या संस्थांचा वापर केला. अचानक निर्यातबंदी अनेक वेळा लावली, कांद्याची अनेक वेळा आयात केली आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची कोणतीही कसर त्यांनी ठेवली नाही. यावर्षी 2025मध्ये कांदा कोणत्याही प्रकारे निर्यात जास्त झाला नाही आणि आपले सरकार हे बांगलादेश जो महाराष्ट्र राज्याच्या अर्धा देश आहे त्याच्यावर अवलंबून आहे. त्यांच्याकडे कांदा निर्यात करून किती शेतकऱ्यांचं भलं होणार आहे हे केंद्र सरकारलाच माहीत. आपला कांदा 2014 पूर्वी युरोप खंडात आणि आशिया खंडात निर्यात होत होता. त्या निर्यातीचे परवाने सरकारने रद्द करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आणि युरोप खंडामधला नेदरलँड नावाचा देश 195 देशांपैकी 130 देशांना कांदा निर्यात करतो. जो देश महाराष्ट्र राज्याच्या 7 पटीने लहान आहे तो कांदा निर्यात करून एकदम सक्षम बनला आहे. त्यांची करन्सी युरो ही 9व्या क्रमांकावर आहे आणि आपली करन्सी रुपया ही 195 देशांपैकी 96व्या क्रमांकावर आहे. त्याचे कारण असे की केंद्रातील भाजप सरकार जेव्हापासून सत्तेत आले आहे त्यांनी शेतमालांची अनावश्यक आयात करून शेतीचे अर्थकारण तर बिघडवलेच आहे, परंतु रुपयाचे अवमूल्यन सुद्धा केले आहे. मग रुपयाचे अवमूल्यन शेतमाल आयात करून करणे ही देशविरोधी कारवाई मानावी का? आणि शेतकरी इतका शेतमाल पिकवत असताना तुम्हाला जर शेतमाल आयात करायचे असतील तर ती देशविरोधी शेतकरी विरोधी कारवाई मानावी का? मला तुम्हाला हेच सांगायचे आहे की सरकारने आता तरी सुधारावे, नाहीतर शेतकरी तुमच्या विरोधात जायला तयार आहे. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा. जय जवान जय किसान.